श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. पुरुषोत्तम मास जवळ आलेला आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सुंदर आणि आकर्षित अशी कापसाची वस्त्रमाळ करून दाखवणार आहे. खूप सुंदर, छान वाटते, नवीन आहे. कशी करते, त्यासाठी काय काय साहित्य लागते ते दाखवते. हळद कुंकू लागतं आपल्याला आणि हे कापूस लागते सरकी काढून घेतलेला. एकदम पांढरा शुभ्र कापूस घ्यायचा, सरकी काढून घ्यायची, कचरा काढून घ्यायचा, असं स्वच्छ एकदम दिसला पाहिजे. आणि हळद कुंकू घ्यायचं आहे आणि ही सायकलची काडी घ्यायची आहे बघा. बाजारामध्ये 2-5 रुपयाला मिळते आणि ही ह्या साईडला एक खरखर असते असं. अशी आपल्याला ही सायकलची काडी घ्यायची आहे वस्त्रमाळेला. नाजूक अशी वस्त्रमाळ छान आपल्याला भगवंताला करायची आहे. कशी करते ते मी तुम्हाला दाखवते. असं थोडा कापूस घ्यायचा आहे आणि ह्या कापसाला असं बारीकसं असं हळूनं वळून घ्यायचं आहे. एकसारखं असं वळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे एकसारखी वस्त्रमाळ दिसेल आपली. सायकलच्या काडीनं केलेली वस्त्रमाळ इतकी सुंदर आकर्षक दिसते ना, नाजूक, खूप छान वाटते. आणि आपण अधिक मासामध्ये 30 आणि 3 असं मोजायला बी कापूस पण कमी लागतं आणि नाजूक पण दिसते, खूप छान वाटते. कशी करायला पहा, तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्कीच येईल. खूप सोपी पद्धत आहे. असं वळून घेतलेलं आहे. आता या पूर्ण ह्याला आपण आता हातावर एकमेकाच्या सहाय्यानं असं घासून घ्यायचं आहे. असं म्हणजे आपल्याला असं करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण हे सर्व वळून घेतलेलं आहे. एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला. कुठं लहान मोठं असेल तर असं व्यवस्थित करून घ्या. असं कुठं कमी जास्त असलं तर बरोबर करून घ्यायचे. आता आपण तुम्हाला कशी करायची ते करून दाखवते. काडी घ्यायची आहे, पाणी घ्यायचं आहे आपल्याला. छोट्या घडूत मी पाणी घेतले. पाण्यामध्ये बुडवायची काडी अशी आणि असं असं आपल्याला प्रेस करायचं आहे. अजून पाण्यात बुडवायचं. दूध बी घेऊ शकता आपण आणि पाणीही घेऊ शकता. मला रंगोली करायची. खूप छान नाजूक अशी ही वस्त्रमाळ अशी घालायला पण खूप सुंदर वाटते. आणि कलरची पण आपण करू शकतो. हळद कुंकू लावून पण करू शकतो.
जर तुम्हाला असं करता येत नसेल तर तुम्ही असं बोटावर सुद्धा करू शकता. ह्या बोटावर घ्यायचं आहे असं, ही दुसरी पद्धत आहे. आणि बोटावर असं घासायचं, प्रेस करायचं. एकदम सोपं आहे. असंही करू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करू शकता. एकसारखे अशी येऊ द्यायची. कशी वाटली पहा. अशा प्रकारे वस्त्रमाळ मी करून घेतलेले बघा कशी दिसते. सुंदर अशी वस्त्रमाळ. आता आपल्याला हळद कुंकू लावून सुद्धा करायचं. मी एक करून दाखवते थोडंसं तुम्हाला. आता कुंकाचं कसं करायचं बघा. थोडंसं कुंकू हळद मी काढून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकते. काढून घेतलेल्या कुंकामध्ये असं बुडवायची काडी आणि असं कशी सुंदर दिसते बघा वस्त्रमाळ. इथं खरखर असल्यामुळं असं छान पीळ बसते ह्याला. असं प्लेन जर काडी घेतली तर ते वस्त्रमाळा जमणं असं खरखर असलेलीच घ्यावं लागते आपल्याला. सायकलची काडी लागते, कारण की सायकलच्याच काडीला असं इथं खाली खरखर असतं. अशा प्रकारे आपली वस्त्रमाळ करून तयार आहे. बघा कशी असं मोत्याची माळ घातल्यासारखं वाटते भगवंताला घातलं की. सुंदर अशी वस्त्रमाळ आपली करून तयार आहे. बघा कशी वाटते. आता आपण भगवंताला घालून बघूया. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.